जय शिवराय. तुम्ही जर आतापर्यंत इतरांसाठी खूप करत आला असाल ना आणि तुम्हाला जर रिअलाइज झालं असेल की अरे नाही, आपण आजपर्यंत फक्त दुसऱ्यासाठीच जगत आलोय. आता आपण स्वतःसाठी जगायचं किंवा आपण आता स्वतःसाठी काहीतरी करायचं. स्वतःची स्वप्न पूर्ण करायची. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी स्टँड घ्यायला सुरुवात करता ना, त्यावेळेला आजपर्यंत तुम्ही ज्यांच्यासाठी केलेलं असतं ना, स्वतःचा विचार न करता, तेच लोक विरोधात उभा राहायला तयार होतात. तेच लोक आपला विरोध करतात. तेच लोक आपल्याला कमी लेखतात आणि तुम्ही सावध झालेले असतात, जागृत झालेले असतात. ही गोष्ट त्यांना सहन नाही होत. मग ते तुमच्यावर मानसिकरित्या वार करतात, की तू जे काय करतोय ते दिशाहीन करतात. म्हणून कोणासाठी किती करायचं याला एक मर्यादा असावी. दुसऱ्यासाठी केलेलं चांगलंच आहे, पण त्याला एक मर्यादा असावी. इतरांसाठीच करत राहणं आणि स्वतः मात्र पाण्यात राहणं याला काहीच अर्थ नसतो. आयुष्याच्या शेवटी शेवटी कळून चुकतं, अरे आपण काय केलं, फक्त इतरांसाठीच स्वतःची स्वप्न, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंच राहून गेलं. त्यामुळे ना, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी स्टँड घ्यायला लागतात ना, तेव्हा जवळचीच लोक अपोजिट उभा राहतात. त्यामुळे मानसिकरित्या खंबीर राहा आणि जे काय करायचे ना ते स्वतःच करा.